क्रांती रेडकर वानखेडे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते शब्द सुरांच्या या सुरेल कार्यक्रमात ज्याचं नाव आहे महफिल. यानंतर मी स्वागत करते आपल्या कार्यक्रमाचे म्युझिक मास्टर अविनाश चंद्रचूड यांचं आणि स्वागत करते सुरांना स्वरसात चढवणाऱ्या आपल्या या वाद्यवृंदाचं. तर मंडळी, आजची महफिल ही जरा खास असणार आहे. मराठी मनाचा अभिमान असणाऱ्या आणि आपल्या सगळ्यांच्या गळ्यातले ताईत असणारे संगीतकार अजय अतुल यांना आजच्या महफिलमध्ये आपण मानवंदना देणार आहोत. अस्सल मराठी माणूस कसा ओळखायचा? तर ज्याच्या फोनमध्ये, कम्प्युटरमध्ये, म्युझिक सिस्टममध्ये किंवा पेन ड्राईव्हमध्ये अजय अतुल यांच्या गाण्यांचा एक फोल्डर असला ना की तो समजायचा खरा मराठी माणूस. संगीताची, गाण्यांची कुठलीही महफिल ज्यांच्या गाण्यांशिवाय पूर्ण होऊ शकतच नाही, त्या संगीतकारांसाठी आजचा आपला हा खास भाग. मंडळी, अजय अतुल यांची गाणी तर आपल्या सगळ्यांना आवडतातच, पण त्यांची गाणी रेकॉर्ड होताना नेमक्या काय गमती जमती होतात, त्यांच्या गाण्यांमागच्या गोष्टी काय असतात, हे आपल्याला आजच्या आपल्या महफिलीतल्या ह्या भागातनं कळणार आहे. त्याचसाठी आपल्याकडे आज एक खास पाहुण्या येणार आहेत, ज्यांच्या गाण्यांवर सबंध महाराष्ट्रातल्या दाजीबांनी आपल्या मिशांना ताव दिला, ज्यांच्या आवाजातली छनकार ऐकून सगळ्यांची पावलं छम छम थिरकायला लागली आणि ज्यांच्या गाण्यांवर शिट्ट्या वाजल्या, फेटे तर उडालेच पण त्याचबरोबर कोंबड्याही उडायला लागल्या. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आजच्या आपल्या खास पाहुणीचं, म्हणजेच आपल्या सगळ्यांची लाडकी गायिका आणि संगीतकार वैशाली सामंत हिचं. वाव, मी किती खुश आहे माहिती आहे. जेव्हा शोवर गेस्ट म्हणून आपली मैत्रीण येते ना तेव्हा एक वेगळाच आनंद असतो आणि मला माहिती आहे मी खूप मजा करणार आहे. पण आता लेट मी जस्ट बी फॉर्मल. ओके. हां, की तू आमच्या ह्या शोवर आली आहेस, महफिलमध्ये तुझं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. तुला इथे येऊन कसं वाटतं आहे? महफिल हा कार्यक्रम मी आधी झी मराठीवर बघितला रविवारी आणि मला असं झालं की मला हा परत बघायचा आहे. ओके. कारण बरंच काही होतं त्याच्यात आणि अशा सगळ्या गोष्टी अब्झॉर्ब करायला मला आवडतात. तर मी परत झी युवावर सोमवार मंगळवार बघितला परत. सो वैशाली, तुझ्या बरोबर आम्हाला खूप गप्पा मारायच्या आहेत, त्यामुळे तुझे सगळे किस्से, आठवणी सगळं असं मस्त आठवून ठेव आणि आपण छान गप्पा मारायच्या आहेत. त्यामुळे तू आता इथे बसून घे. थँक्यू. जगदीश खेबुडकर हे नाव घेतलं की पहिले आठवते ती लावणी. खेबुडकरांच्या लावणीने अनेक फड गाजवले, फेटे उडवले, पण खेबुडकर हे कधीच लावणीपुरते मर्यादित राहिले नाहीत. त्यांनी अनेक विविध धाटणीची गाणी लिहिली. उलाढाल ह्या चित्रपटामधील मोरया मोरया हे त्याच धाटणीचं एक गाणं आहे. जेव्हाही स्टेजवर त्याच्यावर परफॉर्मन्स होतो किंवा असंच आपण कधी ऐकलं तर लिटरली अंगावर शहारा येतो. तर ऐकूया आता तेच गाणं, मोरया मोरया, उलाढाल चित्रपटातलं. हे देवा तुझ्या दारी आलो, गुणगान गाया, तुझ्या मानसाचा जन्म जाई वाया. हे
टाकलंय आणि एका वेगळ्या एनर्जी लेवलवर आम्हा सगळ्यांना ट्रान्सपोर्ट करण्यासाठी तुम्हा सगळ्यांचे मी मनापासनं आभार मानते. आणि राहुल, अप्रतिम गायलास आणि तुझ्या सगळ्या बारीक बारीक जागा ज्या तू काढल्यास इतक्या कमालीच्या होत्या. सो अजय अतुलला खूप मोठ्या टाळ्या आणि ह्या सगळ्या टीमला पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. अविदादा, आता सगळ्या म्युझिशियन तर्फे मी तुलाच विचारू इच्छिते की काहीतरी सांग ह्या एवढ्या सुंदर कलाकृतीबद्दल. बेसिकली आमची ही सगळी कमाल जी आहे ती यावेळेला सगळ्या आमच्या रिदम सेक्शनची आहे. ऑफकोर्स ड्रम सोलो जो होता सेकंड म्युझिकमध्ये तो ॲक्च्युली ओरिजिनल गाण्यामध्ये हां. नव्हता. जो ड्रम सोलो ज्यांनी वाजवला उपेंद्र पालव, त्यांना प्रेमाने आम्ही बबडी म्हणतो. काय बबडी? बबडी, हां. ओ बबडी. आणि मला वाटतं हॅट्स ऑफ टू अजय अतुल की त्यांनी अशा प्रकारे हे गाणं डिझाईन केलं. आणि गणपतीचा रिदम आपण कितीतरी वर्ष ऐकतोय खऱ्या अर्थाने मिरवणुकीमध्ये, पण त्या रिदमला घेऊन एक गाणं कंपोज करणं ही वेगळी गोष्ट असते. कारण की ऑलवेज हा रिदम एवढा ओव्हर पॉवर करत असतो आपल्याला, आणि त्याच्यामध्ये तितकं हाय पिच गाणं त्यांनी विचार केला. आणि त्याच्या ओरिजिनल कंपोजिशनला सलाम आहे. आम्ही ते फक्त यावेळेला थोडंफार मॉडिफाय करून सादर केलं, पण हॅट्स ऑफ टू देम. 100 ढोलताशे घेऊन अजय अतुलनी ह्या गाण्याची बांधणी केली. म्हणजे लार्जर दॅन लाईफ एका गाण्याला बनवणं हे त्यांना जे जमलंय. आणि त्यातून बाप्पाचं गाणं आहे. आपल्या लाडक्या बाप्पाचे लाड करताना मग हातचं काही त्यांनी राखून ठेवलेलंच नाही आहे. आणि म्हणजे महाराष्ट्राच्या मातीला अभिमान वाटावा, कॉलर टाईट व्हावी, असा काहीसा हा सगळा म्युझिकल प्रकार आहे. थँक्यू सो मच राहुल, थँक्यू. मंडळी, लग्न म्हटलं की हळद ही आलीच, आणि हळद म्हटलं की जल्लोष हा आलाच. एकमेकांच्या अंगावर हळद उडवणं, हळद खेळणं, असं एकूण आनंदाचं वातावरण असतं. या सगळ्या आनंदाच्या जल्लोषाच्या वातावरणात नवरी आणि तिच्या घरच्यांची घालमेल ही कुठेतरी त्या हळदीच्या मागे लपलेली असते. हीच घालमेल, भीती, उत्सुकता दाखवणारं आपलं हे पुढचं गाणं आहे.
योगिता, क्या बात है, क्या बात है. खूप सुंदर. आणि असं वाटलं इथे मी कोणाच्या तरी खरंच लग्नात आले आहे. आणि ऑफकोर्स ते तुमच्याच आवाजातलं गाणं आहे आणि त्याच्यात जे भाव आहेत ते इतक्या सुंदर पद्धतीने तुम्ही त्याच्यात ओतले. तुम्हाला कसं वाटतं हे गाणं गाऊन? अर्थातच पुन्हा पुन्हा लग्न करावं असं वाटतं. वा, इतकं छान तो सगळा माहोल तयार होतो या गाण्यातनं. खूप टाळ्यांचा सुंदर वापर अजय अतुल यांनी या गाण्यात केलाय. सो कितीही वेळा गायलं तरी मन भरत नाही, समाधान होत नाही. ॲक्च्युली म्हणजे माझ्यासाठी तर हे गाणं अतिशय स्पेशल आहे, कारण हे मी पहिल्यांदा चित्रपटात गायलेलं गाणं आहे आणि ते डायरेक्टली अजय अतुल यांच्याकडे यायची संधी मिळाली. सो अतिशय स्पेशल आहे माझ्यासाठी. आणि रेकॉर्डिंगच्या वेळी खूप गोष्टी बारीक सारीक आम्हाला त्यांच्याकडनं शिकायला मिळाल्या. आणि हा जो कडव्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आवाज काढला आहे, जो तिथे सिच्युएशनप्रमाणे रिक्वायर्ड होता, तर तो असं वेगळ्या प्रकारे आवाज वापरायची संधी पण अदरवाईज मिळत नाही रेकॉर्डिंगला. करेक्ट करेक्ट. तर ती तिथे त्यांनी आम्हाला दिली आणि त्यातनं शिकायला खूप मिळालं. पुढच्या रेकॉर्डिंगना त्याचा नक्की फायदा झाला. आणि आता ऑफकोर्स आपल्या म्युझिक मास्टर्सकडे वळूया. म्युझिक मास्टर, प्लीज सांगा की ह्या गाण्याबद्दल तुझी काही आठवण किंवा काय? इनिशियली जेव्हा हे गाणं ऐकलं होतं मी, तेव्हा मला असं वाटलं होतं की ह्या दोघींनी व्यतिरिक्त तिसरी एक गायिका आहे जिनी ते एक वेगळ्या व्हॉइसमधलं गाणं गायलंय ते. आणि मला नंतर कळलं की तो व्हॉइस योगिताचाच आहे. योगिता, हे असंच ठरलं होतं तुमचं की असंच असणार होतं हे गाणं? नाही, खरं सांगायचं तर आमचे जे पहिले पार्ट्स आहेत, कंटिन्यूस आमचं कम्युनिकेशन आहे, ते पार्ट्स ठरलेले होते की गायचे आहेत. पण मधले जे 2 पार्ट्स आहेत वेगळ्या आवाजात, ते खरं तर अजून एक जण येणार होत्या गायला, पण त्याला काही प्रॉब्लेम्समुळे येऊ शकल्या नाहीत. सो मी प्रयत्न करू का, पण तो टोन खरं तर माझा नाही आहे. तुझ्या आवाजात तो टोन प्लॅन नव्हता आधी? नव्हता. पण मग थोडी रिक्वेस्ट केली की प्रयत्न करू का, की समजा जर आवडलं तर ठेवशील, नाही तर काय हे करायला काहीच वेळ लागत. म्हणजे ऐकताना खरंच वाटत नाही मग आवडलं तर ठेवशील, असा आवाज आहे. आणि तिकडे गाताना म्हणजे कुठल्या टिपेला तो आवाज जातो. मला तेच वाटलं की तो जो एक व्हॉइस मॉड्युलेट होतो तिचा, आणि टोटली एक वेगळीच पर्सनॅलिटी तिच्या गाण्यातनं दिसते. आणि प्राजक्ता, तू सुद्धा इतकं सॉफ्टली एक वेगळं प्रोजेक्शन त्या गाण्यामध्ये दिलंयस. त्यामुळे ॲब्सोल्युटली हे गाणं अजय अतुल यांच्या संगीतामुळे तर लक्षात राहतच, पण तुमच्या दोघींचाही त्याच्यामध्ये तेवढा छान सहभाग आहे. आणि प्राजक्ता, तू कायम नवीन गाणी आणि ओरिजिनल गाणी गाण्यासाठी उत्सुक असते. त्यासाठी खूप मेहनत तुम्ही दोघी करता. सो खूप छान वाटलं आमच्या या सेटवरती आज तुम्ही दोघी स्पेशली. आम्हाला दोघींना नक्कीच इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद. वैशाली, आता मला तुझ्याकडे वळायचंय. अजय अतुल बरोबर तू खूप काम केलंयस आणि यू ऑल आर फ्रेंड्स, कलिग्स असण्यापेक्षा तुम्ही खूप चांगले फ्रेंड्स पण आहात. तर तुला काय वाटतं ह्या गाण्याबद्दल? माझ्यासाठी हा अजय अतुल यांचा वन ऑफ देअर मास्टरपीस असं म्हणेन. इतकं विचारपूर्वक केलेलं गाणं आहे आणि मी म्हणेन रोलर कोस्टर आहे हे गाणं. आय थिंक अशी काही गाणी जी आजन्म त्या सब्जेक्टला जोडली जाणारी असतात की 50 वर्षानंतर सुद्धा गोऱ्या हे गाणं येणारच. आणि आय थिंक हा तुम्हा सगळ्यांचा सक्सेस आहे. वा, एकदा जोरदार टाळ्या या सगळ्या म्युझिशियन्ससाठी. सो थँक्यू सो मच फॉर युअर लवली परफॉर्मन्स. अजय अतुल पुण्यामध्ये आले तेव्हा ते PDA या नाट्यसंस्थेसाठी आधी म्युझिक ऑपरेटर म्हणून काम करायचे. त्यानंतर प्रायोगिक नाटकांसाठी त्यांनी संगीत द्यायला सुरुवात केली होती. सो अजय अतुल जेव्हा प्रोफेशनल नाटकांकडे वळले तेव्हा केदार शिंदे यांनी त्यांना सही रे सही ह्या नाटकाचं म्युझिक करायला सांगितलं. त्यामुळे सही रे सहीची सगळी गाणी, त्याचं संपूर्ण म्युझिक हे अजय अतुल यांनी केलं होतं. आणि त्याचबरोबर केदार ची अनेक नाटकं, अनेक सिरियल्स, म्हणजे गंगाधर टिपरे जर तुम्हाला आठवत असेल, ह्याचंही संगीत अजय अतुलनी दिलं होतं. आणि मग सिनेमांकडे जेव्हा केदार वळला तेव्हा देयर वॉज नो लुकिंग बॅक फॉर अजय अतुल, कारण की अजय अतुलनी अगबाई अरेच्या, जत्रा हे ह्यातली सुपरहिट जी गाणी आजही आपण गातो ही सगळी अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेली आहेत. सो त्यामुळे अगबाई अरेच्या मधलं चमचम करता है ये नशीला बदन हे सुपर डुपर हिट गाणं जे गुरु ठाकूर यांनी गीतबद्ध केलंय ते अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलं होतं. आता हेच गाणं आपण ऐकणार आहोत थेट वैशाली सामंत हिच्या आवाजात. जोरदार टाळ्या.
होतं नाही, ओव्हर द पिरियड ऑफ टाइम आवाज बदलतो, आवाजात काहीतरी आपल्याला एक वेगळा ऐकू येतो किंवा काहीतरी बदल होतो. तुझा आवाज तसाच कसा इतकी वर्ष? आय डोंट नो यार, मला खरंच माझ्याकडे या गोष्टीचं उत्तर नाही आहे. देवाजीच्या मनात असतं तोपर्यंत आपण कलाकार स्टेजवर असतो असं माझं ठाम मत आहे. तेव्हा प्रत्येक वेळी स्टेजवर जाताना मी खूप ब्लँक होऊन जाते, कारण तो एक्सपिरियन्स तुमचा पूर्णपणे नवा एक्सपिरियन्स असतो. तेच परफेक्शन तुम्हाला प्रत्येक वेळी द्यायचं असतं. त्यामुळे मी खरंच फार विचार नाही करत. पण मला खरं सांगू तर मला असं वाटतच नव्हतं की मी आता हे काहीतरी वेगळं लाईव्ह ऐकतेय. मला पूर्ण गाणं ॲज इट इज विथ द येस, यू आर राईट. म्युझिशियन्स. मला म्युझिशियन्सना, अविनाश, कमाल. तुला आणि सगळ्यांना सॅल्यूट करायचं आहे की ॲक्च्युली आत्ता गाताना ना मला रेकॉर्डिंगच्या वेळी माझ्या कानात जो ट्रॅक येत होता आणि ती जी इंटेन्सिटी होती ती आत्ता मला जाणवली. थँक्यू सो मच वैशाली. आणि मला असं वाटतं की ओव्हरऑल ना आपलं सगळंच एक टीमवर्क असतं. नक्कीच नक्कीच. आणि खऱ्या अर्थाने म्हणतात ना म्युझिकमध्ये मेडिटेशन आहे. आत्ता तू गात होतीस ना तेव्हा आम्ही सगळे एवढे म्हणजे जणू काही मग इथे नव्हतोच खरं, कुठल्या तरी एका ट्रान्समध्ये आपण सगळे माझं आत्ता एक्झॅक्टली तेच झालं की मी त्या ऑरामध्ये होते आणि रिवायविंग ऑल द फन पार्ट ऑफ इट की अरे वाव छान होतं आहे. हे जे फिलिंग असतं ना की एक खूप पॉझिटिव्हिटी होते जेव्हा एखादं म्हणतात समाधी असते. ही खरं तर ताल, सूर, शब्द या सगळ्याची समाधी असते आणि पूर्ण गाणं त्याच्यातनं जे आउटपुट येतं ना ते, आणि म्हणून कदाचित ते त्याला देवाजीचे आशीर्वाद लाभतात आणि मग ते हिट होतं असं माझा समज आहे. सो सरेंडर होणं हे एवढंच आपल्याकडे असतं. वैशाली, क्या मला बात है यार. तुला विचारावं असं वाटतंय आत्ता की आत्ता आपण जसं लाईव्ह परफॉर्म केलं, आधीची गाणी तशीच रेकॉर्ड व्हायची, युनिसन, म्हणजे सगळे म्युझिशियन्स रिहर्सल, जसे आपल्या रिहर्सल्स होतात आणि त्यानंतर ते गाणं जसं आत्ता झालं. हा फॉर्मॅट जास्त चांगला वाटतो का ट्रॅक रेकॉर्डिंगचा फॉर्मॅट जास्त चांगला वाटतो? मला स्वतःला असा फॉर्मॅट खूप आवडेल, कारण ना यामध्ये जो एक लाईव्हली म्हणजे एक ह्युमन टच जो आहे की इथे आपण आलो आहे, प्रॅक्टिस केली आहे. म्हणजे आता तर हे गाणं ऑलरेडी रिलीज आहे, पण असं नवीन गाणंही मला करायला खूप आवडेल. आणि मला असं वाटतं की जितक्या खूप काम होतं आहे इंडस्ट्रीत, पण त्याच्यातलं टिकतंय किती हा जर का आपण हिशोब केला तर फारसं काही गणित ग्रेट नाही आहे. मला काय वाटतं माहिती आहे का क्रांती, आम्ही जेव्हा ना असे परफॉर्म करत असतो ना तेव्हा एकमेकांना खूप कॉम्प्लिमेंट करत असतो आम्ही. म्हणजे जेव्हा ट्रम्पेट ऐकू येतं त्यातनं सुद्धा पटकन तुला एखादी जागा सुचू शकते, किंवा एखादी ढोलकी, त्या सगळे आमचे रिदम प्लेयर आहेत त्यांचा पिकअप असेल किंवा त्यांच्यातनं निघणाऱ्या गोष्टीतनं सुद्धा. सो ना मला असं वाटतं की ते असं एकत्र काम करणं ही जी पद्धत आहे ना ही कुठेतरी परत आणली पाहिजे. मंडळी, आता तुम्ही जे काही काम करत असाल ते बाजूला ठेवा आणि तुम्हाला आता नाचायचं आहे. येस, कारण की आता मी पण नाचणार आहे, कारण की ह्या पुढचं जे गाणं आहे ना ते आपल्या सगळ्यांना झिंगाट करणार आहे. ह्या गाण्याच्या मागची गोष्ट अशी की हे गाणं मूळरित्या ह्या सिनेमात नव्हतं. एक वेगळंच गाणं अजय अतुल यांनी रेकॉर्ड केलं होतं. पण जेव्हा प्रोड्युसर्सनी आणि नागराज मंजुळे म्हणजे जे डिरेक्टर आहेत ह्या सिनेमाचे, त्यांनी हे गाणं ऐकलं स्टुडिओमध्ये, तेव्हा त्यांचं असं झालं की 1 मिनिट, हॅलो, हे गाणं आपल्या सिनेमात पाहिजे. पण अजय अतुल म्हणाले नाही, पण आपण ते गाणं रेकॉर्ड केलंय वगैरे वगैरे. आणि त्यावर ते म्हणाले नाही, हेच गाणं पाहिजे सैराटमध्ये.
हे आम्हाला ऐकवा ना प्लीज. अजय अतुल, this is for you. संध्या गावाला झाली माझ्या लग्नाची घाई, कधी होणार तू राणी माझ्या लेकराची आई. संध्या गावाला झाली माझ्या लेकराची घाई, कधी होणार तू राणी माझ्या लेकराची आई. आता तर रात झालूया, आता तर रात झालूया, तुझ्या घरात आलोया, लई फिरून बांधावरून कल्टी मारून आलोया, आग ढिंचाक जोरात टेक्नो वरात दारात आलोया. झालं झिंग 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 झालं झिंग 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 झिंग. काय बांधलंस तू गाणं इथे यार, काय मजा आणलीस. मला सांग ना काहीतरी तुझ्या या सगळ्या म्युझिशियन्स बद्दल. क्रांती तू बघतीस आज आपण खास ब्रास सेक्शन, अजय अतुलनी खूप ब्रास सेक्शन त्यांच्या गाण्यामध्ये वापरलं आहे आणि आज 3 ट्रम्पेट प्लेयर्स इथे आहेत इंडस्ट्रीतले, नामवंत 3 ट्रम्पेट प्लेयर्स आहेत. आणि ह्या वाद्याबद्दल मी थोडंसं सांगेन की बेसिकली ब्रास सेक्शनमध्ये जे मेन वाद्य असतात ते ट्रम्पेट्स असतात आणि ट्रॉम्बोन नावाचं वाद्य असतं की जे एअर कॉलम ऍडजस्ट करून वाजवलं जातं. आता हे जे वाद्य आहे ट्रम्पेट, ह्याच्यातलं जे पिचिंग आहे ना हे फक्त 3 कीजवरती चालतं. रॉबिन तुम्हाला दाखवेल त्या 3 कीज कुठल्या आहेत. मग एंटायर जे वाजतं ना त्या 3 कीजवरती वाजतात. तो सॅक्सोफोन आहे तिकडे, ते सुद्धा ब्लोईंग इन्स्ट्रुमेंट आहे पण त्याच्यामध्ये कीज आहेत, म्हणजे प्रत्येक बटन दाबलं की वेगळा सूर निघतो. पण ट्रम्पेट आहे ना ते तसं नाही आहे, ते तुम्ही ब्लो जोरात केलं ना की सूर बदलतो. ओके. सो आता विदाउट टचिंग द कीज सुद्धा रॉबिन तुम्हाला दाखवेल की नोट्स कसे चेंज होतात ओपन कीजवरती. ही ऑक्टिव्ह चेंज झाली फक्त ब्लोईंगनी. आणि आता ह्या 3 कीजवरती म्हणजे ती कीज तुम्ही हळू दाबलीत तर नोट चेंज करतो, अजून दाबलीत तर चेंज होतो, अजून दाबलीत तर चेंज होतो. त्यामुळे ह्या वाद्याचं पिचिंग करणं आहे ना, परफेक्ट सुरात ते वाद्य वाजणं ही फार एक महत्वाची गोष्ट, अवघड गोष्ट असते. त्याचबरोबर हे तिघ जणही तेच वाजवत वाजवतात होते किंवा वेगवेगळे पार्ट्स असतात आमचे ज्याला आम्ही हार्मनीज म्हणतो. म्हणजे एक सा वाजवत असेल तर दुसरा ग वाजवतो, तिसरा प वाजवतो. ह्याचे सगळे आम्ही स्कोर्स लिहिलेले असतात. आणि ह्याच ट्रम्पेट्स बरोबर ट्रॉम्बोन अजून पण काही इन्स्ट्रुमेंट्स असतात ज्या सगळ्या सेट ऑफ इन्स्ट्रुमेंट्सला ब्रास सेक्शन असं म्हणतात. क्या बात है. थँक्यू सो मच गाईज. सो आता आपण वैशाली बरोबर एक खूप इंटरेस्टिंग गेम खेळणार आहोत. म्हणजे हा गेम तर माझा एकदमच फेवरेट आहे. जरा आम्ही ह्यांना पेचात टाकतो, आमचे जे सेलिब्रिटी गेस्ट येतात त्यांना. फोनो ड्युएट असं ह्या गेमचं नाव आहे. आणि वैशालीला आता आम्ही एक गाणं गायला सांगणार आहोत आणि तिने तिच्या कोणत्याही आवडत्या ओळखीच्या सिंगरना फोन करायचा आहे आणि त्यांच्याबरोबर फोनवर हे ड्युएट गायचे. आणि आम्ही तुला जे गाणं देतोय ते आहे तुरु तुरु चालू नको जाऊ नको ला. सो हे जे गाणं आहे हे तुला कोणाबरोबर गायचं आहे, हा तुला आम्ही फोन देतोय आणि तुला हव्या त्या व्यक्तीला तू फोन लावू शकतेस. एकच व्यक्ती आहे जिला मी फोन लावू शकते या गाण्यासाठी, ते म्हणजे साक्षात आपल्या सगळ्यांचे लाडके द आनंद शिंदे. ओके. सो अच्छा हे जामच म्हणजे सरप्राईजच आहे. आता त्यांनी बघ फोन बाबा. उचलला पाहिजे. हॅलो नमस्कार, मी इथे झीच्या स्टेजवर आहे, शूट करतेय आणि या लोकांनी मला आत्ता एक असा धमाका दिलाय की तुरु तुरु चालू नको आपण दोघांनी फोनवर गायचं आहे. तुम्हाला चालेल का? गाऊया का? 1 मिनिट, मी आता स्पीकर ऑन करतेय. 1 2 3 4. तुरु तुरु चालू नको जाऊ नको लांब, गुलगुल गालामध्ये बोलू जरा थांब. मग मग ये नग हो बुर बेफाम, लड लड बोल नग दूर जरा थांब. मुरामध्ये धप्पापला वट्टाचे डाळिंब हप्पापला,
डोक्यामध्ये अनानल अंगात रकात तनानल जिंकलंय जिंकलंय ग अंगकार जिंकलंय जिंकलंय ग झिंगलाय झिंगलाय र अंग सार झिंगलाय झिंगलाय र. वा 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 वा, थँक्यू सो मच आनंदजी, थँक्यू सो मच. वा वैशाली, काय मजा आणलीस. आणि म्हणजे आनंदजींना मानलं पाहिजे, ते इतके स्पोर्टिंग आहेत ग. येस येस, व्हेरी मच व्हेरी मच. आता ह्या पुढचा गेम जो आपण खेळणार आहोत तो आहे चाल ढकल. हा खूप फेमस आहे आणि आता लोकांना तो खूप आवडतोय. खरं तर आम्ही तुला 2 गाणी देणार आहोत आणि ह्या गाण्याचे शब्द आणि त्या गाण्याची चाल असं तुला मिक्स करून लावायचंय. मी तुला 2 गाणी सांगणार आहे, कुठल्या गाण्याचे शब्द आणि कुठल्या गाण्याची चाल हे तू मला सांगायचंय. बरोबर, ठीक आहे. आणि तुझी पहिली 2 गाणी आहेत गुलाबाची कळी आणि माझ्या डोळ्यातील काजळ. गुलाबाची कळी मी माझ्या डोळ्यातलं काजळच्या चालीवर गाणार. गुलाबाची कली बघा हल्दीन माखली, गुलाबाची कली बघा हल्दीन माखली, आली आली गोऱ्या गाली उतू उतू चालली, आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली, नटून थटून लाजते जणू चांदणी, नटून नटून लाजते जणू चांदणी, गुलाबाची कली बघा हल्दीन माखली, गुलाबाची कली बघा हल्दीन माखली. बापरे, जणू काही हात चालीवर हे शब्द होते. इतपत तू ते मला चपखल अमित राज बसवलंय. येऊन मारणार. काय केलंयस तू? हे बघ, आता तू पहिला छान गेलायस, मस्त. आय गिव्ह इट टू यू. सो तुझी पुढची 2 गाणी आहेत ती अशी आहेत. गोरी गोरी मांडवा खाली. बरं बरं. आणि त्याच्यानंतरचं गाणं आहे चांद मातला. नाही नाही, आणि तू असं टक्कन काय? असं आम्ही बॉल टाकतो ना, तू 6च मारतेस. आता मी म्हटलं गुगलीच टाकूया. आता गा. गुगली फुल. गोरी गौरी मांडवा खाली. हा, अमित राज मला कट करणार आहे ते ठीक आहे. निलेश मोवारीर पण मला पॅकअप करणार आहे नव्हतं. गोरी गौरी मांडवा खाली, गोरी गौरी मांडवा खाली, हो गोरी गौरी मांडवा खाली, गोरी गौरी मांडवा खाली, गलगल गोजिरा गौरी साजरी, गलगल गोजिरा गौरी साजरी, अंड्या बेचो करी विलंगिरे, गौरी गौरी मांडवा खाली, गोरी गौरी मांडवा खाली, हो गोरी गौरी मांडवा खाली, गोरी गौरी मांडवा खाली. वा वा वा. 1 मिनिट, मला स्टँडिंग ओवेशन देऊ हो, दे मी हिला. तर उभीच राहते. ह्या मी जाते. सगळ्यामध्ये अंड्या बँजो करी विलनगिरी हे जे तू गोल फिरून आणलंयस ना, म्हणजे इट इज लाईक ओहो हो. हा राऊंड तू इतका छान खेळलीस आणि इतका मस्त पार पाडला. पण आम्हाला तुला अजून अजून पेचात टाकायचं आहे का? आमचा लालच आहे ह्याच्या मागे की आम्हाला तुझ्याकडून अजून छान छान गाणी ऐकायची आहेत. पण तोपर्यंत आपण ऐकूया आपलं पुढचं गाणं. अजय अतुल यांनी सगळ्या धाटणीची गाणी केली. काळजाला हात घालणारी, डोळ्यात टचकन पाणी आणणारी, प्रवास रंगवणारी, रात्री खुलवणारी, पायांना थिरकायला लावणारी. म्हणजे माझ्या घरावरनं जर एखादी मिरवणूक जात असेल ना, तर मी डोळे झाकून सांगू शकते की ह्यामध्ये अजय अतुल यांची किती गाणी वाजणार आहेत. म्हणजे त्यांच्या फक्त अजय अतुल यांच्या गाण्यांवर किमान 2 तासाची मिरवणूक तरी नक्कीच चालू शकेल. आणि 2 तास सगळे न थकता नाचतील ही गॅरंटी. म्हणजे बाकीच्यांचं माहिती नाही, मी तरी नक्की नाचेन. कारण ही गाणीच तशी आहेत. त्यांचं गाणं लागलं की स्वस्थ बसवतच नाही. आताही तेच झालंय माझं, स्वस्थ बसवतच नाहीये मला. तुम्ही स्वस्थ बसू नका. ऐका पुढचं गाणं. जाऊ द्या ना बाळासाहेब चित्रपटामधलं अजय अतुल यांनी गीतबद्ध केलेलं आणि संगीतबद्ध केलेलं बेबी ब्रिंग इट ऑन.
मित्रांनो, गीतकार आणि संगीतकार ह्यांची नेहमीच एक अजब केमिस्ट्री असते. गीतकाराने लिहिलेल्या शब्दांना संगीतकार नेहमीच अचूक न्याय देईल असं नसतं. परंतु जेव्हा अजय अतुल हे म्युझिक डायरेक्टर असतात तेव्हा ते शब्द आपल्यामध्ये भिनल्याशिवाय राहत नाही. गुरु ठाकूर आणि अजय अतुल हे त्याचंच एक उदाहरण आहेत. गुरु ठाकूर आणि अजय अतुल यांनी अनेक दर्जेदार गाणी महाराष्ट्राला दिली. त्यातलंच एक अगबाई अरेच्या चित्रपटामधलं गाणं.
कागर, पोस्टर गर्ल्स अशा अनेक सिनेमांमधून आम्ही तुझी गाणी ऐकली आहेत आणि सगळेच इथे तुझे फॅन्स आहेत. तर तुला हे गाणं करताना कसं वाटत होतं? अप्रतिम वाटतं. कुठलंही अजय अतुलचं गाणं इट्स फ्रॉम द सोल. तर नेहमीच ते सोलमध्ये जातं आणि एफर्ट्स घ्यावे लागत नाही गायला. तर इट हॅपन्ड. थँक्यू सो मच. चला तर मग वळूया आता आपल्या पुढच्या गाण्याकडे. खरा कलाकार कसा असतो बघा ना. आता अजय अतुल जेव्हा फॅन्ड्री या सिनेमाची ट्रायल बघायला गेले तेव्हा तो सिनेमा बघून ते इतके भारावून गेले की त्यांना त्या सिनेमासाठी एक छानसं गाणं कंपोज करावं असं वाटलं. बरं, नागराज मंजुळे हे ह्या सिनेमाचे डिरेक्टर होते. ते म्हणाले ह्या सिनेमामध्ये गाणं टाकायला कुठे जागाच नाही आहे. पण तो सिनेमा त्यांना एवढा आवडला होता की अजय अतुल म्हणाले की नाही, आम्हाला हे एक गाणं तरी करायचंच आहे. शेवटी मग तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला हे गाणं तयार केलं आणि ते गाणं नुसतं प्रमोशनसाठी, फॅन्ड्रीच्या प्रमोशनसाठी वापरण्यात आलं. सो ऐकूयात अजय गोगावले यांनी लिहिलेलं आणि अजय अतुल ह्या जोडीने संगीतबद्ध केलेलं तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला. आणि हे गाणं आपल्यासमोर सादर करण्यासाठी येतोय येस आपला लाडका राहुल सक्सेना.
अन वाट माझी लागली अन तू वळून भी माझ्याकडे पाहिना. राहुल, नेहमी जेव्हा ह्या रंगमंचावर कठीण गाणी सादर होतात ती तुझ्याच पदरात येतात. व्हॉट डू यू वांट टू से अबाउट इट? आई डोंट नो, मतलब मुझे लगता है कि ये सब तो एक टीम वर्क है सबसे पहले. और इतना अच्छा गाना या इतना कैसा भी गाना, वो सब सीखने से ज़्यादा उसको समझना बहुत ज़रूरी है. कि हम जो भी चीज़ें सीखते हैं तो एक्सपीरियंस, मुझे लगता है कि मुझे एक्सपीरियंस ने इतना परफेक्ट बनाया, अगर मैं परफेक्ट हूँ तो. और वो एक्सपीरियंस तो मुझे सब लोगों के साथ मिल के आया. तो अगर मैं अच्छा गा रहा हूँ या अगर मैं अच्छा परफॉर्म कर रहा हूँ तो उन सब के पीछे इन्हीं लोगों का हाथ है. इनका, इससे पहले जो लोग थे मेरे साथ, उन सबका ही हाथ है. ऑफकोर्स. वैशाली, आपण तिथे बसून हे गाणं खूप एन्जॉय करत होतो आणि आपण तिथल्या तिथे एक असं आपलं एक थिरकणं चालू होतं. काय तुला म्हणायचं या गाण्याविषयी? राहुल, जवाब नाही तेरा, सच में. जे चेंजेस करायचे नाहीत ओरिजिनलमध्ये, हे जरी खरं असेल तरी काही वेळेला करेक्ट चेंजेस आले की जो आनंद होतो ना, ते त्याला बरोबर कळतं की किती चेंज करायचा, कुठपर्यंत जाऊन परत यायचं. आणि पुन्हा एकदा म्युझिशियन्स आणि कोरस. आणि अविदादा, काय म्हणजे कशा पद्धतीने तू हे गाणं बांधलंस? अजयचा जो आवाज आहे आणि जो त्याचा हाय पिच आहे आणि त्याचा, मला वाटतं की तो कुठलंही गाणं जेव्हा गातो तेव्हा ते हृदयापर्यंत पोचतं. म्हणजे त्याची सगळी गाणी आपल्याला आवडतात आणि मला असं वाटतं की तो एक अकम्प्लिश्ड आर्टिस्ट आहे. तो उत्तम गायक आहे. अरेंजमेंट त्याला कळतं, त्याला साऊंड कळतो, त्याला रिदम कळतो. प्रत्येक गोष्ट तो ब्लेस्ड आहे त्या गोष्टीने. आणि त्या गाण्यामध्ये व्हेरिएशन करणं म्हणजे शक्यतो आम्ही जर व्हेरिएशन करायचं असेल तर त्याच्या काहीतरी बेटरमेंट किंवा सूट होईल त्या गाण्याला, असं मी राहुल किंवा आम्ही सगळेच जण, इथल्या प्रत्येक व्यक्तीचं, माझ्या प्रत्येक म्युझिशियनचा त्याच्यामध्ये इनपुट असतो. आणि जो ओरिजिनल पीस त्यांनी कंपोज केला होता, ॲक्च्युली हे भैरवी आहे. हे गाणं भैरवीमध्ये आधारित आहे हे गाणं. पण जो सॅक्सचा पार्ट, बघायला तसं तू बघायला गेलं तर सॅक्सोफोन हे पाश्चिमात्य वाद्य आहे, पण त्याच्यावरती भैरवीचा पहिला पार्ट चालू होतो, जो आता प्रथमेशनी वाजवला, जो राज सोडा जिन्नी तो ओरिजिनल अल्टो सॅक्स वाजवलेला आहे. ह्याच्या सेकंड म्युझिकमध्ये आम्ही एक व्हेरिएशन केलं होतं की जे थोडं जॅझ हार्मोनीजशी रिलेटेड होतं. ते व्हेरिएशन आम्ही केलं होतं. आणि शेवटची जी काही गायकी होती ती पूर्ण भैरवीवरती आधारित, फोकला न सोडता पण भैरवी रागातली असे ते इम्प्रोव्हायझेशन्स केले आणि ती सगळी राहुलनी केलेली आहेत. पण खूपच छान राहुल, थँक्यू सो मच. तुझे पुढच्या परफॉर्मन्सेससाठी आम्ही वाट बघतोय. सो वैशाली, या पुढचा जो खेळ आहे त्याचं नाव आहे फिरकी. ही तुला आमची मैफिलची फिरकी दिसत असेल. ही फिरकी जेव्हा फिरेल आणि ती टर्न होणार, त्याच्या मागे दडले आहेत काही प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे फोटो. तर तिथे जो प्राणी किंवा पक्षी येईल त्याच्यावरून तुला गाणं म्हणायचं. स्टार्ट. स्टॉप. शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा, शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा. पोपट होता सभापती मधोमध उभा, पोपट होता सभापती मधोमध उभा. शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा, पोपट होता सभापती मधोमध उभा. स्टॉप. अरे मोर, वी वॉन्ट सम मोर, म्हणून मोर. मोरनी बागामा बोले आधी रात मा, मोरनी बागामा बोले आधी रात मा. छनन छन चूड़िया, छनन छन चूड़िया खनक गई, देख साहिबा चूड़िया खनक गई हाथ मा. मोरनी बागामा बोले आधी रात मा. तुझ्याशी अशा छान मस्त गप्पा आम्ही अजून मारणार आहोत, पण आता वळूया आपल्या पुढच्या गाण्याकडे. सो आता जे गाणं आपण ह्या रंगमंचावर सादर करणार आहोत ते माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. म्हणजे मला त्या गाण्याबरोबर जितकी अटॅचमेंट आहे तेवढी अजून कुठल्याही दुसऱ्या कलाकृतीबरोबर जी मी केली आहे त्याच्याबरोबर नाही आहे. बिकॉज इट इज द मोस्ट स्पेशल थिंग टू मी. येस, तुम्ही गेस केलंच असेल, कोंबडी हे गाणं.
पण आजही आप ओरिजिनल चिकनी चमेली है ना, मी सांगते नाही नाही, मैं कोंबडी पळाली हूँ, वो चिकनी चमेली है. आणि आज आपल्याबरोबर त्या गाण्याची ओरिजिनल सिंगर वैशाली सामंत आहे. त्यामुळे ती इथे आहे, मी इथे आहे आणि कोंबडी पळाली इथे झालं नाही असं होऊच शकत नाही. सो आता आपण ऐकणार आहोत कोंबडी पळाली हे वैशाली सामंतच्या आवाजात, आणि तिची साथ द्यायला इथे आपला सगळ्यांचा लाडका गायक येतोय, म्हणजेच अभिजित कोसांबी.
मला तुझ्याकडून ऐकायचंय की तुझा ह्या गाण्याबद्दलचा काय किस्सा होता. अगं काय माहितीये का, जोशांची वैशाली हां, आणि काय गाणं झिरपत झिरपत यायला पार्लात थोडा वेळ लागला. अच्छा. मग माझ्या आईने एकदा हळूच घाबरून मला विचारलं, हे कोंबडी तू गायलेस का? वा वा वा. तर म्हणलं हो. तेव्हा तिला कळलं की आता काही खरं नाही. हां. सो मुळात मुद्दा हा आहे की एक गायिका म्हणून माझ्यात अजून काय काय आहे. हा भार सोसना हे गायला जे गट्स लागतात ना, ते अजय अतुलमुळे मला आले. आणि त्यातून आयसिंग ऑन द केक द आनंद शिंदे. तू जसं गातेस आता बहरून आले, तू कसं गायलेस? आई न ज्वाने त्या बाहेरून हा, तर आले. ते बहरून नाहीच आहे, ते बहरून असं आहे ना. हा, जो त्यामुळे मी attitude आहे. गाताना पण इफ यू सी, जेव्हा मी गाते नाचताना जेव्हा मी गायलंय तेव्हा मी पण तेव्हा माझं तोंड पण असं झालं. Correct, सो मला असं वाटतं की जेव्हा सिंगर्स एवढं ओततात ना, तेव्हा ऍक्टर्ससाठी ते दिलेलं असतं ताटात, ते तुम्हाला फक्त एनॅक्ट करायचंय. सो माझ्यासाठी ते सगळं खूप इझी गेलं. थँक्यू. सो अभिजित, तुला कसं वाटतंय वैशाली बरोबर हे गाणं गाव? या मंचावर थोडं गाताना पहिल्यांदाच गातोय असा फील मला असा आला, कारण आपण शो मध्ये खूपच धमाल करतो, म्हणजे काहीही चालू इव्हेंटला. पण इथे कसं थोडं कॉन्शियस होऊन, आणि त्यात ताई आहे म्हटल्यानंतर मग कॉन्शियस तू किती होतोस हे मला तू सांगू दे. अजय अतुल हे प्रत्येक मराठी माणसाला ना आपलेसे वाटत असतात, कारण की त्यांची कितीही गाणी तुम्ही ऐका, मराठी असू देत किंवा हिंदी असू देत, त्या गाण्यांमध्ये कुठेतरी एक मराठी फोकचा बाज त्यांनी कायम मेंटेन केलेला असतो आणि त्यामुळे ते मातीशी खूपच जोडले गेलेले राहतात. आणि म्हणूनच प्रत्येक माणसाला त्यांची गाणी थेट हृदयापर्यंत कनेक्ट होतात. आणि आता ते फक्त मराठीचे राहिलेले नाही आहेत, ऑफकोर्स ते हिंदीतही गेले आहेत. आणि मुळात हिंदीमध्ये एवढं टफ कॉम्पिटिशन असताना सुद्धा स्वतःसाठी त्यांनी एक अढळ पद असं निर्माण करून ठेवलेलं आहे. अभी मुझमे कहीं बाकी थोडीसी है जिंदगी. ऐकूया सोनूजींचं
खूप ऑनेस्टीनी सादर केलंस हे गाणं, त्यासाठी तुझं खरंच कौतुक. थँक्यू. अविदादा काय सांगशील? मला वाटतं या गाण्यामध्ये अनेक गाण्यामध्ये आपण तू म्हणलीस तसं आपण इम्प्रोव्हायझेशन करतो किंवा काहीतरी नवीन क्रिएशन करतो, पण हे गाणं इतकं ज्या प्रकारे बांधलंय त्यांनी आणि जे सिम्फॉनिकल फॉर्म त्याचा आहे आणि जी वाद्य जशी येतात ते एक एक हार्मनी एक एक कॉर्ड जेव्हा जशी येते ना त्यांनी तो इम्पॅक्ट होतो आणि परिपूर्ण कलाकृती असते. तसं हे गाणं आहे. काही गाणी काही आवाजांसाठी बनलेली असतात. तसं मला वाटतं की सोनूजींनी या गाण्याला जो काही न्याय दिलेला आहे आणि या गाण्यातले म्हणजे जे काही उतार चढाव आणि जी शांतता स्तब्धता डिस्टर्ब करणारी आहे ते आपल्याला डिस्टर्ब करतं. हे अजय अतुलचं ह्याच्यात यश आहे. म्हणजे चमचम कोंबडी झिंगाटवाला अजय अतुल आणि या गाण्यातले अजय अतुल. सो हे सगळं इथे चाललं आहे आणि हा एपिसोड आपण सगळे करतोय क्रांती. हा एपिसोड एक फॉर एव्हर एपिसोड होतोय. थँक्यू सो मच हे गाणं गायल्यासाठी. ऑल द बेस्ट. वैशाली, तू अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेस, तर मला तुला हे विचारायचं आहे की असं कुठलं गाणं आहे का जे ऐकून तुझं असं झालं की हे गाणं मला मिळायला हवं होतं, किंवा मी हे गाणं असं केलं असतं किंवा अशी गायले असते, असं कुठलं गाणं आहे? अशी खूप गाणी आहेत ग, खूप गाणी आहेत जी मला असं वाटतं की ये मांगता था मेरे लिए. अजय अतुल बद्दल बोलतोय तर मला जेन्युइनली एक असा प्रकार गायला आवडेल आणि ज्या इंटेन्सिटीने अशी गाणी बनवतात. कभी मुझ में कहीं बाकी थोडी सी है जिंदगी. तर असं कधी झालं की अशा प्रकारचा काहीतरी फेमिनाईन प्रयोग असेल आणि त्यांनी मला त्या गाण्यासाठी बोलवलं, तर मला माझ्यातल्या कलाकाराला एक चॅलेंज देता येईल. मी अभी मुझ में कहीं हे कधीच एक फिमेल व्हर्जन आपण ऐकलं नव्हतं. सो जर तू 2 लाईन्स ह्याच्या गुणगुणल्यास तर आम्हाला खरंच खूप आवडेल. अभी मुझ में कहीं बाकी थोड़ी सी है जिंदगी, जगी धड़कन नहीं, जाना जिंदा हूँ मैं तो अभी, कुछ ऐसी लगन इस लम्हे में है, ये लम्हा कहाँ था मेरा, अब है सामने इसे छू लो जरा, मर जाओ या जी लो जरा, खुशियाँ चूम लो या रो लो जरा, मर जाओ या जी लो जरा, मर जाओ या जी लो जरा. वा 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 वा, काय जान आणलीस ग तू शो मध्ये. Thank you. इतकं मस्त होत आहे ना, इतकी छान गाणी होत आहेत आणि आज खरंच अजय अतुलची गाणी त्याच्यात तू गेस्ट म्हणून आली आहे. सो एक ना समा बनला ग. वाव, मी पण अशी फिल्टर झाले. थँक्यू सो मच इथे फिल्टर इज आल्याबद्दल. द राईट वर्ड. कारण आता हे इथे मी येणार आहे आणि मी हे गाणार आहे. इट्स व्हेरी होमली आणि असं काहीतरी वेगळंच वाटतंय मला. आणि येस, थँक्यू जी. बरं, आज आपला विषयच आहे आपला अजय अतुल. तर त्या दोघांबरोबर एखादा असा आहे आठवणीचा क्षण की अरे ही आमची एक छान आठवण आहे जी मला शेअर करावीशी वाटते माझ्या ऑडियन्स बरोबर. असा आता आठवणींचा खजिना आहे ग. परंतु एकच सांगायचं म्हणजे जेव्हा एखादा आपल्यातल्या गायकाला किंवा आपल्यातल्या आर्टिस्टला एखादी सुखावणारी गोष्ट असते की अरे एक कार्यक्रम होता पुण्याला आणि मी त्यावेळी जस्ट माझा मुलगा अगदीच 1 वर्षाचा वगैरे होता आणि मला जाम टेन्शन आलेलं की जे आत्ता ज्या फेजमधनं तू जातेस की मी कसं करू. म्हणजे अजय अतुलनी कार्यक्रमाला आता बोलवलं आहे पण हे कसं सगळं होणार. तर मी त्याला ना आधी पोलाइटली नाही म्हटलं की मला नाही जमणार, कारण हो म्हणायचं वेळेवर पोचणार नाही, काही गडबड होईल. सो आय सेड नो, की नको तुम्ही शो करा, इट्स लिटल डिफिकल्ट फॉर मी.
मग आदल्या दिवशी त्याचा मला फोन आला की वैशाली आम्हाला काही माहिती नाही, तू काही पण कर, तुझ्या मुलाला घ्यायला मी येऊ का, मी येतो पण तू शोला मला हवेच, कारण हे गाणं मी तुझ्याशिवाय कोणी गायलेलं मी नाही ऐकू शकत. सो आय थिंक दॅट इज द व्हेरी ऑनेस्ट कॉम्प्लिमेंट. आणि अशा ह्या छोट्या छोट्या कॉम्प्लिमेंट्स असतात. आणि खरं सांगू का, अवॉर्ड मिळणं किंवा त्याच्यात काही मटेरियलिस्टिक आनंद मिळणं याहीपेक्षा जेव्हा ना गात असते मी माईकवर, समोर म्युझिक डायरेक्टर असतो, लिरिसिस्ट असतो आणि त्याच्या डोक्यातलं आपल्याला कळलं आहे आणि ते आपण त्या तऱ्हेने रिप्रोड्यूस केलं आहे, हा आनंद त्याच्या चेहऱ्यावर जेव्हा दिसतो ना, that's the winning point. Yeah, that is the biggest award that you can win. Correct. Yes, I came to the point which he wanted me to. अजय अतुलचा जो फोकचा वापर आहे ना, नक्कीच, कारण की हाही क्लासिकलचाच एक म्हणजे क्लासिकलच आहे ते बेसिकली. फोक इतके प्रामुख्याने, मग ते लव्ह सॉन्ग असू दे, रोमॅन्टिक असू दे किंवा भक्तिगीत असू दे, त्यात तो इतके छानरित्या ती दोघं पेरतात ना, नक्कीच, की ते खरंच गाणं खूपच समृद्ध होतं आणि खूप रिच वाटतं. मी तेच म्हणलं की आपल्याकडे असलेला फोक, आपल्याकडे असलेला क्लासिकल, याचा कन्व्हर्टिंग इट इन टू अ कमर्शियल सॉन्ग विथ द करेक्ट जॉनर ऑफ साऊंड, हे गणित त्यांना जमलेलं आहे. आणि हॅट्स ऑफ टू देम. आणि मला अगदी खात्री आहे की हळूहळू वर्ल्ड म्युझिककडे ते वळत आहेत. इनफॅक्ट खरं सांगायचं, आता आपण अजय अतुलची इतकी चर्चा करतोय, त्यांचा जो पहिला अल्बम होता विश्वविनायक, दे हॅड ऑलरेडी टच्ड दॅट इंटरनॅशनल साऊंड देअर. किंवा आता रेहमानजींचं उदाहरण घ्यायचं झालं तर तालसाठी मी त्यांच्यासाठी गायले आणि जो एक सरप्राईज एलिमेंट मला दिसला, अरे बाप रे, हे क्या हो रहा है, तालसाठी गायले, लगान, रांझणासाठी. आणि तू म्हणालीस तसं क्लासिकलला, म्हणजे त्यांनी पण वर्ल्ड म्युझिकच्या जॉनरमध्ये येते आत्ता, पण म्हणून ते इंडियन क्लासिकल सोडत नाही आहेत. इनफॅक्ट ही इज युझिंग इट इन अ डिफरंट वे. करेक्ट. रांझणासाठी. आणि ते असा एक संगीतकार आहेत विच आय विल प्राऊडली से की माझ्यातला जो एक क्लासिकल एलिमेंट आहे तो प्रत्येक वेळी मला रेहमानजींकडनं पूर्ण होताना दिसतोय. हो, वैशालीचं एक खूप सुंदर गाणं आहे, छलका छलका रे, साथिया सिनेमातला, जे माझं खूप आवडीचं गाणं आहे आणि ज्याला A.R. रहमान साहेबांनी म्युझिक दिलं आहे आणि गुलजारजींचे शब्द आहेत. त्यामुळे हे गाणं फारच सुंदर आहे आणि हे ऐकण्यासारखं आहे मला वाटतं. पाले पाले पैरों से चली चली रे बाबू तेरी छोटी थी गली, पाले पाले पैरों से चली चली रे बाबू तेरी छोटी थी गली, गिट्टे मेरे पीछे रह गए पाथियों के नीचे रह गए, गैया मेरी प्यासी रह गई रह गई रह गई, तुलसी वाली बाती रह गई, चूल्हा में जलाती रह गई, छलका छलका रे कलसी का पानी, छलका छलका रे हो आँख न मानी, मैया बोले जाना नहीं भैया अभी माना नहीं, बाबुल बोले बस एक दिन कल का, छलका गुड्डा बोले जाना नहीं, गुड्डी बोले जाना नहीं, सखी बोले बस एक दिन कल का, छलका. तू गात होतीस तर मला खरंच खूप भरून आलं, माझ्या डोळ्यात पाणी आहे. कारण की मला असं वाटतं की प्रत्येक मुलीची जी जर्नी असते ती आपल्या माहेरून सासरला जाताना जी सगळं काही ती मागे सोडून जात असते आणि पुढे एका सुंदर आयुष्याचं स्वप्न ती बघत असते. पण घरात सोडलेल्या त्या प्रत्येक गोष्टीत तिची एक छोटी छोटी आठवण असते. कधी ती भिंतीवर काहीतरी लिहून ठेवलेलं असतं, कधी ती काहीतरी विणून एखाद्या टेलिफोन खाली किंवा फ्लावर पॉट खाली ठेवलेलं असतं आणि आईवडिलांना प्रत्येक गोष्टी तिची आठवण येत असते. सो ह्या गोष्टीसाठी खरंच खूप जोरात टाळ्या वाजवूया आणि गुलजार साहेबांचं, A.R. रहमान साहेबांचं आणि ऑफकोर्स आपल्या वैशालीचं पण कौतुक. तर मग वैशाली, आज या मंचावर इतके शायनिंग परफॉर्मन्सेस झाले, तुझ्या मते कोणता होता आजचा मोस्ट शायनिंग परफॉर्मन्स ऑफ द वीक?
आता हे नवीन आहे माझ्यासाठी. खरं तर सगळेच कलिग्ज आहेत, सगळेच कोणी तिथे पार्टिसिपंट किंवा कॉम्पिटिटर म्हणून आलं नव्हतं. पण आता ही जबाबदारी दिलीच आहे मला. तर मला असं वाटतं की विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल द सिंगर्स हू सॅंग ब्युटिफुली टुडे, आपण मोरयाला मला शायनिंग परफॉर्मन्स म्हणून जाहीर करावं असं वाटेल. वा, म्हणजेच राहुल सक्सेना, राहुलला मी या मंचावर यायची विनंती करते. राहुल, तुझ्या शायनिंग परफॉर्मन्ससाठी तुला मिळत आहे एक सुंदर गिफ्ट हॅम्पर पॅराशूट जॅस्मिन तर्फे. आणि मी वैशालीला विनंती करते की तिने इथे या मंचावर यावं आणि तो हॅम्पर राहुलला द्यावा. आता केसांवर लव दाखवा, शाईन जागवा, पॅराशूट जॅस्मिन सोबत. थँक्यू वैशाली, थँक्यू राहुल. वैशाली, तुझ्यामुळे आजची आमची ही मैफिल खरंच एकदम बहारदार झाली, रंगतदार झाली. अर्थात मलाही खूप मजा आली की नेहमीचा फॉर्मॅट नसून एक अनप्लग्ड फॉर्मॅट आहे या कार्यक्रमाचा, त्यामुळे दिल चाहे बोलता आलं. आपण जे जगतो रोज, हे जे आत्ता आपण जे केलं ना, वी आर लाईक दिस. आणि हे लोकांपर्यंत आम्हाला या कार्यक्रमातर्फे सादर होता येत आहे. गाण्याच्या गोष्टी, आम्ही काय जगतो रोज, कशा कशातनं जातो, काय काय घडतं, हे सगळं आम्हाला आमच्या ऑडियन्सपर्यंत पोचवता येणं. बरं, असंही आहे की याच एरामध्ये म्हातारे झाल्यावर पिछले 30 साल पहले ये हुआ था असं नाहीये. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आम्हालाच याच एरामध्ये राहून हे सगळं तुम्हाला शेअर करता येतं आहे. यापेक्षा आनंद आणि सुखद फिलिंग नाहीये. सो हेच यश आहे मैफिल ह्या आमच्या कार्यक्रमाचं. आता मी वैशालीचे खूप मनापासून आभार मानू इच्छिते की ती इथे आली आणि ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आमच्या मैफिलमध्ये आल्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू वैशाली. थँक्यू सो मच.